आपल्या दारी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अब्दुल सत्तार साहेब, खासदारजी हेमंत पाटील साहेब, संतोषरावजी बांगल, तानाजीरावजी मुटकुळे साहेब, शिवाजीरावजी माने साहेब, खाकीबाबा मठाचे मठपती महाराज साहेब, सन्मान्य व्यासपीठ समोर जमलेली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तरुण मित्र, सर्व महिला भगिनी, आत्ताच आमचे मित्र संतोषरावजी बांगर साहेबांनी आणि मुटकुळे साहेबांनी तिथं आपल्या जिल्ह्याच्या संदर्भामधील सगळे प्रश्न मांडलेत। मी शिंदे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे। मी तुम्हाला एवढीच विनंती करतोय आणि सभागृहातही त्या दिवशी बोललो, मागणी बिलकुल करणार नाही, कारण मागायच्या अगोदर आपण जिल्ह्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या जिल्ह्याला खूप काही देण्याचं काम आपल्या मार्फत झालेलं आहे। पण माझा जिल्हा परभणीपासून वेगळा झालेला जिल्हा, सिंचनाच्या अनुशेषात येणारा जिल्हा, एज्युकेशनमध्ये बॅकवर्ड असलेला जिल्हा, आणि या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मी एवढंच बोलतोय की शेतीला पाणी, पाण्याच्या सोबत वीज, आणि विजेची जर वीज असेल आणि त्या पिकांची कारखानदारी असेल तर तुमचा आमचा 80% शेती करणारा हा शेतकरी राजा, याला त्या माध्यमातून खूप मोठी मदत मिळू शकते। पीक विम्याच्या बाबतीमध्ये आत्ताच संतोषराव बोलले, मी सुद्धा साहेब कोर्टामध्ये गेलो, सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण त्या बाबतीमध्ये याचिका दाखल केली होती, पण कालपासून आपल्याला तिथं पीक विम्याचे पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। निश्चित आज सिंचनाच्या अनुशेषाच्या बाबतीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये पूर्णा बॅरेजेसच्या 17 सप्टेंबरला आपण मीटिंग घेतली आणि त्या पूर्वसंध्येला आपण त्या तिन्ही कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी दिलेली आहे। महाविकास आघाडीच्या काळामध्ये त्याला पाणी परवानगी उपलब्ध झालं होतं आणि त्याला मूर्त स्वरूप या आपल्या काळामध्ये भेटलेलं आहे। मी आपणास एवढी विनंती करतोय की हा जिल्हा सिंचनाच्या अनुशेषामध्ये येतो। तानाजी मुटकुळे साहेबांनी प्रयत्न करून हा जिल्हा तिथं सिंचनाच्या अनुशेषामध्ये आणलेला आहे। ज्यानं जे काम केलं त्याला ते क्रेडिट देण्याचं काम लोक सुद्धा करत असतात आणि लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा आपण स्वच्छ वागलं पाहिजे। त्याच पद्धतीनं माझ्या इथं पूर्णा बॅरेजेसच्या माध्यमातून मागच्या 4.5 वर्षामध्ये आम्ही मेहनत करून ते तिन्ही बॅरेजेस मंजूर झालेत। माझ्या विभागामध्ये केळी पाझर तलाव आणि त्यानंतर शिरड शहापूर या विभागामध्ये कोरडवाहू पट्टा आहे, तिथं सुद्धा पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे। आणि अत्यंत महत्त्वाचं मुख्यमंत्री साहेब, मी तुम्हाला एक विनंती करतोय की ज्या मराठा समाजातील मुलांना, काल अधिवेशनामध्ये मी बोललो की जे तरुण मुलं होते 12वी फर्स्ट इयर ग्रॅज्युएट झालेले, त्या मुलावर सगळ्यात जास्त हिंगोली जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत। हे मुलं निरपराध मुलं आहेत। फक्त तिथं त्यांनी काय केलं तर निवेदन दिलं शासनाला आणि ते निवेदन देऊन त्यांनी तिथं रास्ता रोको केलाय। त्या कित्येक मुलांचं आयुष्य बर्बाद होऊ शकते। त्या दिवशी सभागृहामध्ये शेवटचं माझं भाषण होतं, त्याही वेळेस आपल्याला मी विनंती केली, आत्ताही विनंती करतो, त्या मराठा समाजावरील तरुणांचे जे गुन्हे आहेत ते आपण माफ केले पाहिजे। आणि आम्हाला काल नंतर एक माहिती मिळाली की आता त्या जे 10% आपलं आरक्षण मिळालंय त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कोणतरी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे। मी सीएम साहेब आपणास विनंती करतो की हा मराठा समाज सगळ्या जाती धर्माच्या 18 पगड जाती धर्माच्या लोकांना तिथं मदत करणारा समाज आहे। लोकांच्या सुखदुःखामध्ये सगळ्यात अगोदर पोहोचणारा मराठा समाज आहे। या मराठा समाजामधल्या जे शेतकरी येतं, शेतकरी आत्महत्या म्हणून आपल्याकडे जेवढ्या येतात त्यापैकी 95% आत्महत्या या मराठा समाजामध्ये होत असतात। आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, हे सगळं 18 पगड जातीच्या लोकांना तुम्हाला आम्हाला सोबत घेऊन चालावं लागतंय, पण हा शेतकरी राजा 95% मराठा समाजामधून आत्महत्या करतो। मी आपणास विनंती करतोय की हे जे कालचं जे पिटिशन दाखल केलेलं आहे त्या संदर्भामध्ये शासनाच्या माध्यमातून आपण तिथं काम केलं पाहिजे आणि ती जी याचिका दाखल झालेली आहे ती फेटाळण्यासाठी आम्ही सरकार म्हणून प्रयत्न केले पाहिजे आणि या मराठा समाजावरील जे गुन्हे दाखल झालेत त्यांच्या बाबतीत गुन्हे मागे घेतले पाहिजे। गेल्या वर्षीच्या अधिवेशनामध्ये आपण लिंगायत समाजाच्या बाबतीमध्ये